हॅलो स्टुडंट, आज आपण कॉम्प्युटर ग्राफिक्स मधील युनिट नंबर 4 विंडोविंग आणि क्लिपिंग याच्या प्रीवियस लेक्चर मध्ये आपण लाईन क्लिपिंग अल्गोरिदम त्यातील कोहेन-सुदरलँड लाईन क्लिपिंग अल्गोरिदम शिकलेलो आहोत। आजच्या लेक्चर मध्ये आपण मिड पॉइंट सबडिव्हिजन लाईन क्लिपिंग अल्गोरिदम शिकणार आहोत। मिड पॉइंट सबडिव्हिजन लाईन क्लिपिंग अल्गोरिदम याच्यामध्ये पण दोन फेजेस आहेत। जसं आपण कोहेन-सुदरलँड मध्ये दोन फेजेस शिकलेलो आहोत तसंच मिड पॉइंट सबडिव्हिजन मध्ये पण दोन फेजेस आहेत। मग पहिली फेज कोणती आहे? हियर फेज 1 is exactly same as like Cohen-Sutherland line clipping algorithm where we assign 4-bit region code to the endpoints of a line and find out the category of line. Category 3 is passed to the phase 2. आता आपल्याला कोहेन-सुदरलँड लाईन अल्गोरिदम मध्ये पण पहिल्या फेज मध्ये आपण काय शिकलेलो आहे तर जी काही आपली लाईन आहे त्या लाईनचे दोन एंड पॉइंट्स असतात। त्या दोन एंड पॉइंट्स मध्ये त्या दोन एंड पॉइंट्सला आपण 4-बिट रिजन कोड काय करतो? असाइन करतो। त्या 4-बिट रिजन कोड असाइन केलेला असतो त्या दोघांचा आपण काय करतो? लॉजिकल बिटवाइज लॉजिकल अँड ऑपरेशन करतो आणि त्याचं जे काही आन्सर असेल तो पण काय असणार आहे? 4-बिट रिजन कोड असेल एखादा। तो रिजन कोड वरून आपण काय ठरवतोय की आपली जी काही लाईन आहे ती कुठल्या कॅटेगरीमध्ये बसते। आता कॅटेगरी 1 काय आहे आपली? रिजन कोड मध्ये असतात ते रिजन कोड आपली काय आहेत तर आपण काय करतो? रिजन कोड हा अबाव, बिलो, राईट आणि लेफ्ट असा तो असाइन करतो। तो अशा पद्धतीने असतो की विंडोच्या आतमध्ये असेल तर आपला रिजन कोड 000 असतो, विंडोच्या टॉपला असेल तर 1000 असतो, विंडोच्या बिलो असेल तर 0100 असतो, विंडोच्या लेफ्ट साइडला असेल तर 0001 असतो, विंडोच्या राईट साइडला असेल तर 0010 असतो। तसंच विंडोच्या जर टॉपला आणि लेफ्टला असेल तर तो काय असतो? 1001, विंडोच्या टॉपला आणि राईटला असेल तर 1010, विंडोच्या लेफ्टला आणि बिलो असेल तर 0101 असतो, विंडोच्या राईटला आणि बिलो असेल तर 0110 असतो। त्याच पद्धतीनं आपल्याला कसं फाइंड आउट करायचं असतं की जो काही एंड पॉइंट असेल P1 आणि P2 त्याला आपण 4-बिट असाइन करतो। त्यानंतर जो काही असाइन केलेला कोड असेल, असाइन केलेला बिट कोड असेल त्याच्या प्रत्येक बिट वरून आपण काय ठरवू शकतो तर तो कोणत्या रिजन मध्ये आहे किंवा तो विंडोच्या अबाव आहे, बिलो आहे, लेफ्टला आहे का राईटला आहे हे आपण शोधू शकतो। मग ते कसं शोधतात तर जर तुमचा पहिला बिट 1 असेल तर तुमचा जो काही पॉइंट आहे तो अबाव विंडो असतो म्हणजे वाय मॅक्सच्या वरती असतो आणि जर तुमचा बिट सेकंड जो आहे तो जर 1 असेल तर तुमचा जो काही पॉइंट असेल तर तो बिलो विंडो असतो म्हणजेच वाय मिनच्या खाली असणार आहे आणि बिट 3 जर तुमचा 1 असेल तर तुमचा जो काही पॉइंट आहे तो राईट ऑफ विंडो असेल म्हणजे विंडोच्या राईट साइडला असेल म्हणजेच एक्स मॅक्सच्या पुढे असणार आहे आणि चौथा जो काही बीट आहे तो जर 1 आला असेल तर तुमचा जो काही विंडो असेल तो विंडोच्या लेफ्ट साइडला असेल म्हणजेच वाय मेनला असणार आहे। ऑल बीट 0 दॅट इज द 000 इफ पॉइंट इज इनसाइड द विंडो। समजा तुमच्या दोन्ही पॉइंट जर 00 येत असेल, ऑल बीट्स आर 0 म्हणजे सगळे 00 असेल तर तुमचा जो काही पॉइंट असेल तो इनसाइड द विंडो असणार आहे। सिन्स कोड्स आर असाइन टू बोथ एंड पॉइंट्स ऑफ लाईन म्हणजे तुम्ही दोन्ही पॉइंटला आपण काय करणार आहे जो काही कोड आहे तो असाइन करतो। मग आता कॅटेगरी 1 मध्ये कसं मोजायचं की मी मगाशी सांगितलं की दोन्ही एंड पॉइंटचं आपण ज्यावेळी लॉजिकल अँड करतो आणि त्याचं जे काही आन्सर असेल तर ते जर समजा तुमच्या लाईन ही जर विजिबल असेल तर त्याचा जो काही लॉजिकल अँड येणार आहे तो 000 असायला पाहिजे। म्हणजे कॅटेगरी 1 काय आहे? तुमची लाईन जर विजिबल असेल तर तुमचा रिजन कोड ऑफ बोथ पॉइंट्स दोन्ही पॉइंटचा जो काही रिजन कोड आहे तो तुमचा जर 0000 असेल तर तो कम्प्लिटली इनसाइड द विंडो असेल। हियर एक्सेप्ट होल लाईन टू डिस्प्ले म्हणजे पूर्ण तुमची जी लाईन आहे ती काय करतोय आपण? एक्सेप्ट करतोय। सेम कॅटेगरी 2 काय असणार आहे तर जर तुमची लाईन इज नॉट विजिबल म्हणजे ती विजिबल नसणार आहे, ती कधी असणार आहे तर तुमची लाईन जी आहे ती आउटसाइड द विंडो असेल तर तुम्हाला ती नॉट विजिबल असेल। म्हणजे ज्यावेळेस तुमचा लॉजिकल अँड जो आहे बोथ पॉइंटचा
तो जर नॉट 000 म्हणजे 000 सोडून जर वेगळा कोणता आला असेल तर तुमची ती लाईन जी आहे ती रिजेक्ट होते, म्हणजेच तुम्हाला ती डिस्प्ले होणार नाहीये. आणि कॅटेगरी 3 काय आहे, तर तुमचा जो काही रिजन कोड आहे बोथ एंड पॉइंटचा, त्याचं ज्यावेळी लॉजिकल अँड करताय त्यावेळेस तो 00 आला तर तुमची लाईन इंटरसेक्टिंग बाउंड्रीज किंवा त्याला क्लिपिंग करणं जरुरी असतं. ज्यावेळी क्लिपिंग करायची गरज असेल त्यावेळेस तुमची लाईन कुठं होणार आहे, फेज 2 ला पास होते. हे आपण कोहेन सुदरलँड मध्ये पण बघितलेलं आहे. सेम ऍज इट इज आपलं काय आहे, मिड पॉइंट सब डिव्हिजनला पण आहे. मग फेज 2 जी आहे ती दोघांची वेगवेगळी आहे, म्हणजे फेज 2 ही कोहेन सुदरलँडची वेगळी आहे आणि त्याचबरोबर फेज 2 ही मिड पॉइंट सब डिव्हिजनची पण काय आहे, वेगळी आहे. म्हणजे पहिला फेज 1 आहे तो दोन्हीमध्ये सेम असणार आहे. आता मिड पॉइंट सब डिव्हिजन मधली फेज 2 काय आहे ती आपण काय करूया, बघूया. फेज 2. मग फेज 2 मध्ये काय होतंय, कॅटेगरी 3 लाईन्स आर पार्शियली विजिबल ऍज दे इंटरसेक्ट विंडो बाउंड्री. फाइंड आउट ऑफ दिस लाईन सेगमेंट अँड सब डिवायडेड इट इनटू 2 इक्वल पार्ट्स. आता जर तुमची कॅटेगरी 3 मध्ये जर लाईन असेल म्हणजे पार्शियली विजिबल असेल तर तुम्हाला काय करायचं आहे की त्याचा विंडो बाउंड्रीवरचा जो काही इंटरसेक्ट पॉइंट आहे तो पहिल्यांदा काय करायचा, शोधायचा. म्हणजेच काय करायचं आपल्याला की तुमची जी काही पूर्ण लाईन आहे त्याचं आपल्याला काय करायचं, सब डिवाइड करायचं. म्हणजे सेम इक्वल पार्ट मध्ये आपल्याला काय करायचं, ती लाईन डिवाइड करायचं. त्यानंतर काय करायचं, नाउ वन्स अगेन फाइंड आउट द कॅटेगरी ऑफ लाईन टू सी इफ अ लाईन सेगमेंट इज विजिबल, इनविजिबल और पार्शियल विजिबल, दॅट इज इफ इट इज कॅटेगरी 1, 2 और 3. ज्यावेळेस तुम्ही ती जी लाईन ज्यावेळी डिवाइड करताय त्यावेळेस परत काय करायचं, त्या लाईनचे आता आपल्याला किती सेगमेंट मिळणार आहेत, 2 सेगमेंट मिळणार. मग ते दोन्ही सेगमेंट आपण काय चेक करायचं परत एकदा की ती लाईन म्हणजे तो पहिला जो सेगमेंट आहे तो विजिबल आहे, इनविजिबल आहे का पार्शियल आहे, म्हणजे तो कॅटेगरी 1 मध्ये बसतो का कॅटेगरी 2 मध्ये बसतो की कॅटेगरी 3 मध्ये बसतो हे चेक करायचं. परत दुसरा सेगमेंट आहे तो परत चेक करायचं. मग जर तुमचा कॅटेगरी 1 मध्ये बसला तर ती लाईन एक्सेप्ट होईल, कॅटेगरी 2 मध्ये बसला तर तुमची लाईन रिजेक्ट होईल, आणि जर कॅटेगरी 3 मध्ये जर बसला तर तो काय होणार आहे, परत आपल्याला काय करावं लागेल, तुमची जी काही लाईन असेल ती परत सब डिवाइड करायचं. सब डिवाइड मधला पहिला सेगमेंट आहे तो परत चेक करायचा, तो कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे. सेम ऍज इट इज तुमची ही प्रोसेस रिपीट होणार राहणार आहे जोपर्यंत तुमची लाईन विजिबल आहे, इनविजिबल आहे का पार्शियली विजिबल आहे जोपर्यंत तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत. Repeat this process of subdivision of line and finding its category for line segment until we get completely visible and or completely invisible line segment. म्हणजे मी सेम सांगितलं तुम्हाला ही प्रोसेस कधीपर्यंत करायचं आहे, तुमची लाईन सेगमेंट जी आहे ती पूर्णपणे विजिबल आहे का इनविजिबल आहे तोपर्यंत ती तुम्हाला प्रोसेस काय करायची आहे, कम्प्लीट करायची आहे. आता त्याचा अल्गोरिदम काय आहे आपल्याला माहिती आहे. पहिली स्टेप आपण काय करतो, स्टार्ट करतो. सेकंड स्टेपला आपल्याला काय माहिती पाहिजे, रीड 2 एंड पॉइंट्स ऑफ लाईन, म्हणजे लाईनचे तुम्हाला 2 एंड पॉइंट माहिती पाहिजे. आता आपण इथं म्हणूया P1 X1 Y1 असेल आणि P2 तुमचा X2 Y2 असे तुम्हाला 2 एंड पॉइंट्स माहिती पाहिजेत. थर्ड स्टेप काय आहे, रीड लोअर लेफ्ट अँड अप्पर राईट कोऑर्डिनेट्स ऑफ क्लिपिंग विंडो, म्हणजे तुमच्या विंडोचे चारही जे काय आहेत, लोअर वाला, लेफ्ट वाला, राईट वाला, अप्पर वाला, ह्या विंडोचे जे काही 4 कोऑर्डिनेटर आहेत ते आपल्याला माहिती पाहिजेत. चौथी स्टेप काय आहे, असाइन 4 बिट रिजन कोड टू P1 अँड P2. आपल्याला माहिती आहे फेज 1 मध्ये आपण काय करतो, ज्यावेळी आपल्याला लाईन मिळाली किंवा विंडोचे कोऑर्डिनेटर माहिती असेल तर त्या P1 आणि P2 चे आपल्याला काय करावं लागेल, रिजन कोड असाइन करावा लागतो. आणि रिजन कोड असाइन केल्यानंतर आपण कसं चेक करतो, चेक कॅटेगरी ऑफ लाईन फॉर इट्स विजिबिलिटी, म्हणजे तुमचा जो P1 आणि P2 आहे याच्या जो काही लॉजिकल अँड वरून आपण काय समजणार आहे की तो कुठल्या कॅटेगरीमध्ये आहे ते चेक करतो. मग चेक केल्यानंतर जर समजा तुमचं जी काही लाईन आहे ती कॅटेगरी 1 मध्ये असेल तर तुमची लाईन काय करायची, एक्सेप्ट होते आणि डिस्प्ले होते आणि त्यातून तुम्ही काय करताय, बाहेर पडताय प्रोग्राम मधून. जर तुमची लाईन कॅटेगरी 2 मध्ये असेल
तर ती लाईन काय होणार आहे, रिजेक्ट होते आणि ती डिस्कार्ड करून आपण काय करतोय, परत प्रोग्राम मधून एक्झिट होतोय. आणि जर कॅटेगरी 3 मध्ये जर तुमची लाईन असेल तर तुम्हाला काय करायचंय, नेक्स्ट जी काही स्टेप आहे ती कंटिन्यू करायची आहे. मग नेक्स्ट स्टेपला आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट इट्स मिड पॉइंट अँड डिवाइड इट इनटू 2 इक्वल लाईन सेगमेंट. मग लास्टला स्टेप काय करायची आपण, 7वी स्टेप, ज्यावेळी तिसऱ्या लाईन मध्ये आपली कॅटेगरीमध्ये जर आपली लाईन असेल तर तुम्हाला त्या लाईनचा मिड पॉइंट शोधायचा आहे आणि तो मिड पॉइंट शोधल्यानंतर तुमची लाईन जी आहे ती 2 इक्वल पार्ट मध्ये काय होईल, डिवाइड होईल. डिवाइड झाल्यानंतर काय करायचं आहे, स्टेप नंबर 8 मध्ये काय होणार आहे, फॉर बोथ डिवायडेड लाईन सेगमेंट, दोन्ही डिवाइड लाईन सेगमेंट मध्ये परत काय करायचं, रिपीट स्टेप नंबर 4 to 7 until you get completely visible or completely invisible line segment that is category 1 and 2. आता जे काही लाईन सेगमेंट आहेत त्या लाईन सेगमेंट एक एक करून घ्यायचा आणि तो परत चेक करायचा. स्टेप नंबर 4 आपली कुठली आहे तर त्याला 4 बीट असाइन करायचा, लॉजिकल अँड मध्ये कन्व्हर्जन करायचं, कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे ते चेक करायचं. मग त्या कॅटेगरीमध्ये कुठल्या असेल ते बघून, जर नसेल म्हणजे फर्स्ट कॅटेगरीमध्ये आलं तर एक्सेप्ट लाईन करा, सेकंड कॅटेगरीमध्ये आलं तर रिजेक्ट लाईन करा. जर कॅटेगरी 3 मध्ये आलं तर परत तुम्हाला काय करायचंय, 7वी जी काही स्टेप आहे ती परत रिपीट करायची. म्हणजेच काय, त्या लाईनचा परत मिड पॉइंट काढायचा, परत 2 इक्वल पार्ट मध्ये तुमची लाईन काय होणार आहे, लाईन सेगमेंट मध्ये डिवायडेशन होईल. मग परत जर तुमची लाईन विजिबल आहे की इनविजिबल आहे, हे कॅटेगरी 1 आहे की 2 आहे मध्ये जर समजत नसेल, 3 मध्ये आली तर परत तुम्हाला मिड पॉइंट काढावं लागेल. ही तुमची जी काही प्रोसेस आहे ती कंटिन्यू राहणार आहे आणि त्यानंतर लास्ट स्टेप असणार आहे तुमची स्टॉप. त्यानंतर आपण एखादं एक्झाम्पल बघूया. आता मिड पॉइंट कसा काढायचा आहे, तुमचा जो काही x1 आणि x2 आहे त्याला डिवायडेड बाय 2 काढायचा, म्हणजे तुमचा x मिड मिळेल. तसाच y मिड पण कॅल्क्युलेट कसा करायचा, y मिड इज इक्वल टू y1 प्लस y2 डिवायडेड बाय 2. म्हणजे दोन्हीचा जर तुम्हाला मिड पॉइंट काढायचा असेल, एक्सचा काढायचा असेल तर x1 आणि x2 ऍड करायचं, डिवायडेड बाय 2 करायचं. y मिड काढायचं असेल तर y1 प्लस y2 डिवायडेड बाय 2 करायचं. आता आपण एक छोटं एक्झाम्पल बघूया. आता ही आपली विंडो आहे आणि आपण काय करणार आहे, याला रिजन कोड देणार आहोत. समजा आपल्याकडं एक लाईन आहे P1 आणि P2 असणार आहे. आता पहिल्यांदा काय करायचं, P1 आणि P2चा मिड पॉइंट काढायचा. तो मिड पॉइंट आपल्याला मिळाला. तो मिड पॉइंट कसा काढणार आहे आपण, सेम x1 प्लस x2 म्हणजे P1 आणि P2च्या ज्या काही व्हॅल्यू आहेत एक्सच्या आणि वायच्या त्या व्हॅल्यू ऍड करून त्याला डिवायडेड बाय 2 करायचं. म्हणजे आपल्याला काय मिळेल, P1 आणि P2 वरचा मिड पॉइंट मिळेल. हा मिड पॉइंट मिळाल्यानंतर काय करायचं, आता पहिल्यांदा फक्त आपण काय करायचंय, P1 पासून त्या मिड पॉइंट वरचाच आपल्याला काय करायचंय, लाईन सेगमेंट चेक करायचंय. मग अजून पण आपल्याला कळत नाहीये की तो विजिबल आहे का इनविजिबल आहे. म्हणजे एक तर तुमचा नॉन झिरो आहे आणि दुसरा आहे तो 0 आहे. म्हणजे यांचं लॉजिकल अँड जे येणार आहे ते 0 0 0 असेल. पण ज्यावेळी तो 0 0 0 असेल म्हणजेच तो कॅटेगरी 3 मध्ये जातो. कॅटेगरी 3 मध्ये जर गेला तर तो परत काय करणार आहे, नेक्स्ट स्टेप आपल्याला परत कॅल्क्युलेट करावं लागेल. म्हणजेच काय, परत त्याचा मिड पॉइंट तुम्हाला काढावा लागणार. मग त्यानंतर आपण काय केलं, या लाईनचा आपण मिड पॉइंट काढला. मिड पॉइंट वरून परत काय केलं, P1 पासून मिड पर्यंत जो काय आहे तो काय झाला, डिस्कार्ड झाला. परत आपली लाईन कोणती राहिली, फक्त हा सेगमेंट राहिला. मिड पॉइंट पासून विंडोच्या आतमधला जो काही मिड पॉइंट आहे तिथपर्यंत. परत या लाईन मध्ये तो काय आहे, पार्शियली विजिबल आहे. म्हणजेच तुम्हाला परत स्टेप रिपीट करायची आहे. म्हणजेच तुम्हाला परत मिड पॉइंट काढायचा आहे. त्याचा मिड पॉइंट समजा बाउंड्रीवरती आला असेल तर बाउंड्रीच्या बाहेरची जी काही लाईन आहे ती काय होणार आहे, डिस्कार्ड होईल आणि आतली जेवढी काही लाईन आहे ती तुम्हाला काय दिसेल, विजिबल दिसेल. सेम तुमचं मिड पॉइंट पासून P2 पर्यंत आपल्याला काय करायचं, मिड पॉइंट काढायचं आहे. मग सेम काय करणार आपण, या दोघांचं जे काही कोऑर्डिनेटर असेल त्याला डिवायडेड बाय आपण काय करणार आहे, 2 करणार आणि तुम्हाला त्याचा मिड पॉइंट मिळेल. मिड पॉइंट पासून बाहेरची जी काही लाईन आहे ती इनविजिबल आहे, त्यामुळे ती डिस्कार्ड होईल आणि राहिलेली तुमची पार्शियली जी काही लाईन आहे ती तुम्हाला दिसेल. ती पार्शियली लाईन आहे, या लाईन मधला परत मिड पॉइंट काढला. समजा तो मिड पॉइंट आपला बाउंड्रीवरती आला असेल, राईटच्या बाउंड्रीवरती आला, तर बाउंड्रीच्या बाहेरचे जे काही विंडोच्या बाहेर जे आहे बाउंड्री पासून ती लाईन तुमची डिस्कार्ड होईल आणि आतली जेवढी लाईन राहील. मग त्यानंतर काय होणार आहे, आधीचा P1 पासून जी काही लाईन आपली उरलेली आहे ती आणि P2 ची जी काही लाईन आहे ती
हे दोन्ही आपल्याला अटॅच मध्ये, म्हणजे तुम्हाला फायनल कसं दिसणार आहे तुमची विंडो, तर तुमचं फक्त लाईन मध्ये आतमध्ये जेवढी विंडोच्या आतमध्ये जेवढी लाईन आहे तेवढीच तुम्हाला काय होणार आहे, डिस्प्ले होणार आहे. थँक्यू.